हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे संडे आणि आज मी बनवत आहे डिनरमध्ये चिकन. तर ॲक्च्युली चिकन तसं मॉर्निंगलाच आणलेलं होतं, पण मी मॉर्निंगला नाही बनवलं चिकन कारण ॲक्च्युली नाश्ता वगैरे केलेला होता. तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं संध्याकाळीच बनवते डिनरमध्ये. तर आता चिकनच बनवत आहे. तर आजचं जे चिकनची रेसिपी आहे ना, ती थोडी मी मालवणी पद्धतीने बनवत आहे. तर म्हणजे माझी फ्रेंड जी आहे ती मालवणी स्टाईलनी चिकन बनवायची. तर तिच्या हातची मी चिकन खाल्ली होती आणि तिने खूपच जास्त टेस्टी बनवली होती. तर बघितलं होतं मी तिने कसं बनवलं तर सेम आज मी तशा पद्धतीने बनवून पाहते. माहिती नाही तसा टेस्ट येते की नाही, पण ट्राय करते, बनवण्याचा प्रयत्न करते. कारण प्रत्येक ठिकाणी ना चिकन बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते आणि टेस्ट पण वेगवेगळी असते. तर आज मी तिच्या स्टाईलने बनवत आहे. तर चला तुम्हाला पण दाखवते ती रेसिपी. तर हे 1 किलो चिकन आहे. तर आता याला वॉश करते. तर मी तुम्हाला सांगत आहे की मी कशा प्रकारे वॉश करते चिकन. तर आता मार्केटमधून चिकन आणल्याच्या नंतर मी साधं पाण्याने आधी धुवून घेते आणि मग याच्यामध्ये मी टाकते व्हिनेगर. जे व्हाईट व्हिनेगर असतं ना, ते व्हाईट व्हिनेगर यामध्ये टाकते. तुम्ही पण एकदा ना याच्याने धुवून बघाल, एकदम खूप छान स्वच्छ होते. जसं आपण मार्केटमधून आणतो तर चिकनला ब्लड वगैरे लागलेलं असते ना, तर कोणी कोणी काय करतात, डायरेक्ट घेतात आणि पाण्याने वॉश करून डायरेक्ट भाजी बनवतात. तसं न करता तुम्ही व्हिनेगरने धुवा. तर व्हिनेगर मी 2 ते 3 चम्मच टाकलं असेल, अंदाजे सांगत आहे. आणि मग ते ना छान सर्व पीसेसला लावून घ्यायचा आणि लगेच नळाच्या खाली घेऊन एक पीस स्वच्छ धुवून घ्यायचं. म्हणजे बघा हे असताना छान एकदम साफ होतं, ब्लड वगैरे असं बिलकुल दिसत नाही. तर मी अशाच प्रकारे नेहमी चिकन साफ करत असते आणि बघायला पण बघा किती छान दिसतं. आणि बघा आता हे सर्व चांगलं वॉश झाल्यानंतर मी टोपलीमध्ये काढून घेतलेलं आणि हे बघा किती छान एकदम स्वच्छ झालेलं आहे. लसूण शिलून द्या, लसूण शिलून द्या ना प्लीज. चिकनचे जे पण मोठे पीसेस आहेत त्याला असे कट करून घेते. तर लेग पीस आहे तर त्याला असं कट करून घेतलं म्हणजे काय होते ना, मसाला चिकनमध्ये जातो आणि खाताना हे खूप टेस्टी वाटतात. तर ही आजची जी रेसिपी आहे ना फ्रेंड्स, जसं तुम्हाला जास्त वेळ नसेल चिकन मॅरिनेट वगैरे करायसाठी, तुम्हाला लवकरात लवकर बनवायचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल भाजी टेस्टी पण झाली पाहिजे, तर त्यासाठी म्हणून आजची रेसिपी आहे. तर चिकन स्वच्छ धुतल्याच्या नंतर यामध्ये मी हळद टाकलेली आणि मीठ, बस. आता ह्या 2 वस्तूमुळे ना तुमच्या चिकनला मॅरिनेट पण करायची गरज नाही. तुम्ही तुरंत भाजी बनवायला घेऊ शकता आणि भाजी खरंच खूप टेस्टी बनते. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय कराल. तर हळद आणि मीठ छान चिकनला लावून घेतलेलं आहे. आणि आता जसं मला मसाला बनवायचा आहे तर चिकन ते साईडनेच ठेवलं. तर कांदा कापत आहे मी. तर जसं 1 किलो चिकन आहे तर 1 किलो चिकनसाठी 4 मीडियम साईज कांदे मी कापत आहे. तर कांदे कापून झालेले आहेत. तर पॅनमध्ये मी थोडं ऑइल घेतलेलं आणि त्या ऑइलमध्ये 4 असे कापलेले कांदे टाकत आहे. आणि आता हे ना छान खरपूस भाजून घ्यायचं. म्हणजे छान असे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. याचा कच्चापणा निघाला पाहिजे. तर हे तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये काही मसाले ॲड करूया. तर याच्यामध्ये मी 1 चम्मच टाकलेला आहे खसखस, त्याच्यानंतर 1 चम्मच जिरा, दालचिनी आहे, 3 मिरे, 1 मोठी काळी विलायची आणि हिरवी विलायची होती, 10 ते 12 लसूणाच्या कळ्या आणि त्याच्यानंतर अद्रक आहे 1 इंच, शेंगदाणे टाकलेले आहे असेल ते पण 10 ते 12, त्याच्यानंतर तेजपान टाकलेलं आणि कोकोनटचा पावडर. ॲक्च्युली मालवणी मसाल्याची खासियत माहिती आहे काय असते, कोकोनट असते आणि ओलं कोकोनटचा वापर करतात. तर माझ्याकडं नव्हतं तर जेवढं होतं मी तेवढं टाकून दिलं. आणि त्याच्यानंतर टाकलेलं 2 चम्मच मी धना टाकलेला आणि 1 सुकी मिरची टाकलेली. तर माझ्या मैत्रिणीने जेव्हा मसाला हा बनवला होता तिने ओल्या नारळाचा जास्त वापर केलेला होता, पण माझ्याकडे नव्हतं तर त्याच्यामुळे थोडं जे ड्राय कोकोनट होतं तर ते टाकलेलं. तर आता हा छान मसाला पकलेला आहे आणि मसाला असाच पाहिजे. बघा तुम्हाला अद्रक लसूण वेगळं बारीक करायचं गरज नाही, सगळं याच्यामध्येच टाकलेलं आहे. आणि आता हा मसाला थंड झाला तर आता मी याला वाटून घेईल.
तर यामध्ये मी ॲड करत आहे कोथिंबीर. तर जे कोथिंबीरचे कोवड्या दंड्या असतात ना त्याचा जास्त वापर केलेला आहे. आणि थोडं आता यामध्ये पाणी टाकून एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची, कारण ना टेस्ट पण खूप इम्पॉर्टंट असते. एकदम छान स्मूथ झालेली पाहिजे, तेव्हाच ना भाजीमध्ये मस्त टेस्ट येतो. तर आता पॅनमध्ये मी ऑइल घेतलेला आणि जो आता मसाला मी बारीक केलेला होता तो मसाला टाकत आहे यामध्ये. तर हा मसाला आता छान कमी याच्यावरती, कमीच आचवरती एकदम मस्त पकू द्यायचा आहे. तर आता छान मसाला पकायसाठी आपण ठेवून देऊ. तर याला झाकून घेते मी आणि आता चिकन आपण हलकंसं फ्राय करू. तर हा गंज जो आहे मी दुसऱ्या साईडने ठेवलेला आणि इकडे मी कढई ठेवलेली. यामध्ये थोडं तेल टाकत आहे आणि हलकंसं जेव्हा तेल गरम झालं ना तेव्हा हे चिकनचे पीसेस मी यामध्ये टाकलेले. तर आता हे चिकन 2 ते 3 मिनिट पकवून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला पकवायचं नाही, म्हणजे याच्याने काय होईल ना, हे जे पीसेस आहे कडक होतात अशा पद्धतीने. आणि चिकनमध्ये पण ना थोडं मीठ, हळद जाते, तर त्याच्यामुळे टेस्ट पण खूप छान येतो. तर आपला मसाला पण छान झालेला आहे. तेल बाहेर आलेलं होतं मसाल्याच्या, तर त्याच्यामुळे यामध्ये मी 2 चम्मच तिखट टाकलेलं, हळद आणि मीठ टाकलेलं. आता तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार टाकाल, कारण माझ्या इथे जे तिखट होतं ना ते जास्त तिखट नाही आहे. तर त्याच्यामुळे 2 चम्मच मला भाजीचं प्रमाण, म्हणजे आता नेहमी भाजी करते तर मला माहिती आहे, तर 2 चम्मच इनफ आहे तिखट माझ्यासाठी. तर तुम्ही तिखटनुसार ॲड कराल भाजीमध्ये. आणि चिकन टाकून आता ना हे एकदम कमी आचवरती मी पकायसाठी ठेवून दिलेलं आहे. माझ्या पिल्लूला पण भूक लागली तर तिला मी विचारते चिकन. तरी आधी चिकन खायला तयार नव्हती, मग तिला जबरदस्तीने एक पीस तिच्या तोंडात टाकलं आणि त्यानंतर तिला टेस्ट आला तर तिने खाल्लेलं. तर हिच्यासाठी ना वेगळं मी चिकन बनवलेलं होतं, यामधलं नाही आहे कारण हे स्पायसी आहे थोडं. तर तिच्यासाठी एक पीस काढून ठेवलेलं होतं आणि तिच्यासाठी वेगळं मी बनवलेलं. तर चिकन छान पकलेली आहे. तर गॅसची फ्लेम बंद केलेली आणि आता यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. तर चिकन रेडी झालेली आहे. तर याला आता बाउलमध्ये काढून घेते. आणि ईशिन जेवणाची वाट बघत आहे, तर त्याला पण आता जेवण देऊन देईल. तर हे बघा, चिकन बघून तर वाटत आहे खूप छान झाली असेल. आणि चिकन बरोबर पराठे बनवले, राईस आहे, जिरा आणि लसूणचा राईस बनवलेला आहे आणि सॅलेड. तर फ्रेंड्स, हे बघा चिकन रेडी झालेली आहे आणि बघून तर असं वाटतं की खूप छान झाली असेल. आता टेस्ट करून बघते आणि सांगते की कशी झाली. पण दिसत तर खूप छान आहे. खाऊन बघते आधी, थोडा टेस्ट तर व्हायलाच पाहिजे कसं झालं. खूपच टेस्टी झाला. वाटलं नव्हतं म्हणजे टेस्टी होईल, पण खूप छान वाटत आहे. आणि याच्यामध्ये पाणी वगैरे बिलकुल मी जास्त काही टाकलं नाही, खूप कमी. तर चिकनमध्ये फ्रेंड्स मी जास्त पाणी टाकलं नव्हतं. जे मसाल्याच्या भांड्यामधलं जेवढं पाणी होतं तेवढंच टाकलेलं होतं. तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता. तर ईशनला आज चिकन 65 हवं होतं आणि शोरमा हवा होता. तर मी त्याला म्हटलं की तुला ह्या 2 रेसिपी नंतर मी बनवून देईल. ॲक्च्युली चिकन त्याच्यासाठी वेगळं आणलेलं आहे, ते मी फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे. नंतर ह्या रेसिपी पण शेअर करायची आहे. तर मी आज ग्रेव्हीवालीच भाजी बनवली, कारण ते जर बनवलं असतं तर ते एकदम ड्राय झालं असतं ना, तर त्याच्यामुळे.